हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आलो आहे अंधेरीला आणि मस्त मित्रांनो तिथं मार्केट आता भारी मार्केट आहे आणि एक माझा मित्र आहे तिथं मस्त भारी शूज ठेवतो. आपण जाऊन बघूया आणि बरंच काय तुम्हाला पाहायला भेटेल तिकडं. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. चला मग आपण बघूया मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय अंधेरी स्टेशनच्या इथं. आपण बघूया आपल्याला काय भेटते. अंधेरी स्टेशनच्या इथे एक माझा एक मित्र आहे, तो मस्त ब्रँडेड शूज विकतो. आपण जाऊन बघूया तो बसलाय का. तर मित्रांनो, तो शूज मस्त ब्रँडेड ठेवतो. लेझरचे, ओरिजिनल लेझर आणि ओरिजिनल चमड्याचे शूज. आपण जाऊन बघूया. अंधेरी स्टेशनला ईस्टमध्येच तो रेल्वे स्टेशनच्याच बाजूलाच बसतो. आज पोलीस आहे, तो बसलाय वाटतं. बघा मित्रांनो, हा माझा मित्र आहे, मस्त ब्रँडेड शूज ठेवतो. तुझ्याकडे कोणते कोणते शूज आहे जरा सांग यार यांना. बनवतोय आपण, तर जरा फॉलो कर, आपल्याला सबस्क्राईब कर. बघा मित्रांनो, हे सगळे ब्रँडेड शूज ठेवल्यात त्यांनी आणि मस्त स्वस्त पण देतो. तुम्ही या कंपनीमध्ये जाताल तर तुम्हाला महाग पण भेटताल खूप. हे कितीचे दिले? 1600 रुपये. बघा 1600. थोडंसं कमी पण करेल. तुम्ही या नक्की. अंधेरी स्टेशनच्या इथंच बसतो तो. मस्त मस्त बघा, भरपूर काही दिसायला लागल्यात. सगळी क्वालिटी आहे. बघा मित्रांनो, फॉर्मल शूज आहे, मस्त शूज आहे, एकदम ओरिजिनल लेझर आहे आणि 500 रुपयाचा आहे. बघा शूज. तुम्ही कंपनीमध्ये जाताल तर 3-4 हजारला भेटेल तुम्हाला. मस्त फॉर्मल शूज आहे. साईज बघ. मस्त भारी शूज आहे मित्रांनो इथे आणि एकदम ओरिजिनल आहे. तुम्ही घेऊ शकता इथून. मस्त एक नंबर आहे बघा. मस्त ओरिजिनल लेझर आहे मित्रांनो. 500 रुपयाला बघा. भारी आहे. बूट्स ते पण एकदम क्वालिटी आहे बघा. एक नंबर भेटला मला. चमड्याचा काय लेझरचा आहे? हा, चमड्याचा आहे मित्रांनो. चमड्याचा आहे, मस्त ब्रँडेड आहे. हा, एकदम ऑफिस साहेब आहे. बघ घालून बघ. नाही, चमड्याचाच आहे. लेझर वेगळा जरा, चमडा वेगळा. बघा याच्याकडे मस्त भारी शूज आहेत. हे पण बघा, एकदम ओरिजिनल आहे. थोडेसे युजेबल आहे पण भेटतात, कारण पोलीसवाले पण इथूनच घेऊन जातात. एक नंबर, मला तर आवडला. अंधेरी स्टेशनच्या इथेच आहे मित्रांनो. ते लाईनचे शूजवाले बसतात. मी पहिलं भरपूर यायचो आणि यांच्याकडे घ्यायचो. हे लोक चोर बाजारमधून शूज आणतात. तिला लग्नाला, ऑफिसला तुम्ही घेऊ शकताय. बूट्सचा जमाना आहे मित्रांनो. ते पण बूट्स बघा भारी आहे. ते कितीचा दिला तो वाला? तो 300 ला. किती नंबर असेल? चला मग आपण बघूया दुसरीकडे आता. तर मित्रांनो, आपण वेस्टला आलो, अंधेरी वेस्टला. आणि वेस्टला बघूया, बरेच कपडेवाले इथं बसतात. जे आरसा इथं, आरसा म्हणजे फेमस आहे कपडेवाल्यांचं. इथं ब्रँडचं नावच आहे आरसा. आपण बघूया इथं कपडे छान भेटतात का आपल्याला.
आरसा, आम्ही बोलायचं आरसा काय आहे असा आरसा. ते आरसा त्याला नावच दिले ते. हा मार्केटला की एरियाला? मी आरसा म्हणजे कपड्याच्या शोरूमचं नावच दिले आरसा. तर मित्रांनो, या लाईनीमध्ये कुठे पण तुम्ही जावा, इथे शर्ट पॅन्ट टी शर्ट भारी भेटतात आणि स्वस्त भेटतात. इथं बरेचसे ठिकाणी आहेत जे शर्टवाले बसतात, एकदम स्वस्तात स्वस्त कपडे देतात. तुम्ही येऊन घेऊ शकता इथे. ते आरसा आरसा पानेरी आरसा, हे पुरे लाईन आरसाच बोललं जातं याला. हा ही जी लाईन आहे ना, ही पूर्ण कपड्याची आहे. आणि आपण आलेलो एकदा बघ, आरसा अप्सरा, अप्सरा आरसा, पोलो कंपनी. तर मित्रांनो, मार्केटमध्ये काय दिसाना, मार्केट पोलिसांनी उठवलंय वाटतं. तर आपण पुढे जाऊया आणि मस्त वर्सोवामध्ये जाऊन बघूया इथं, की आपल्याला वर्सोवाला जायचं आहे आणि मस्त वर्सोवामध्ये आपण काहीतरी नजारे बघूया. तर मित्रांनो, आपण आलोय वर्सोवा बीचला. बघा आता मस्त वर्सोवा बीचला बघूया, थंड थंड पण वातावरण आहे आणि गर्दी पण येते. आपण जाऊन बघूया आता वर्सोवा बीचला भारी झाले का नाही, कारण पहिले इथं खूप घाण केले, कचरा वगैरे टाकत होते इथे लोक. तर स्वच्छ केले का नाही आपण बघूया जाऊन. तर मित्रांनो बघा, आलो मस्त वर्सोवा बीचला. आज संडे तर खूप गर्दी आहे इथे. आणि मी जेव्हा पहिले यायचो तो खूप घाण करून ठेवलेला वर्सोवा बीच. आता आपण जाऊन बघूया की स्वच्छ झालाय का नाही, कारण इथं भरपूर साऱ्या झोपडपट्ट्या आहेत, ते इथं राहतात. तर थोडंफार तर घाण होणारच, असं नाही की स्वच्छ राहणार आहे. आणि समुद्राच्या ठिकाणी तर एक नंबर मजा येत असेल त्यांना. म्हणजे मी इथं एक यायचो तर इथं बोंबीलवाले सुके मच्छीवाले ते फ्राय करून असं विकायचे. आपल्याला बघू भेटते का ते सुके बोंबील आणि मच्छी फ्राय, अंडा फ्राय. इथं बसल्यात बघा ते. अरे सर तुरंत कहो बिस्लेरी हमरा लगा साथ में हम भर के देते दुकान समझ में बात दुकान संध्याकाळच्या वेळी तर इथं भरपूर जे राहणार आहेत ते वॉकिंगसाठी येतात. मस्त मजा पण येते या साईडला, समुद्राचं ठिकाण आहे, रेत पण आहे बघा. समुद्र म्हटलं तर रेत. हे जे रेत आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये चाललं तर बुटामध्ये पूर्ण रेती जमा होती. मी जेव्हा लहानपणी यायचो तर रेती घरी घेऊन जायचो. आज तर खूप गर्दी आणि ब्रिजचं काम चालू झालंय वाटतं. नवीन ब्रिज बनतोय इथे, अजून काय पूर्णपणे झाला नाही, आता हळूहळू बनेल आणि वर्ष पण खूप वर्ष जाईल याला बनायला. पण मस्त रात्रीची वेळ, आता 6 वाजल्यात, खूपच मस्त वाटायला लागले. नवीन ब्रिज बनतोय तिकडून. सनसेट गेला तर रात्रीची वेळ, आता सनसेट या टायमाचा त्याच्यासाठी शूटसाठी येतात. जेव्हा गरमी होती ना मित्रांनो, तेव्हा समुद्राच्या साईडला येणं
आणि भिजायचं एक वेगळाच मजा आहे, एकदम आनंद यायचा. आणि आता थंडीचा टाईम आहे, तर आपण पाण्यामध्ये नाही जाऊ शकत कारण की ऑलरेडी थंडी लागायला लागली भरपूर. मस्त लाटा बघा कशा 4-5 लाटा वाहून यायला लागल्यात. आणि तिथं बघा एक बोट आहे, आतमध्ये बरेचसे बोटी असतील. कोण दिसतंय का तुम्हाला? बरेचसे लोक आल्यात. पार तो तिथपर्यंत वर्साव बीच आणि तिथं मच्छी मार्केट आहे मोठा, एकदम त्या साईडला जाऊ आपण कधीतरी. एक बोट वाहून आली वाटतं, तिला घेऊन आले मछवारे. बघा रे, आपण थोडीशी घरी घेऊन जाऊया वर्षाची आठवण म्हणून. आणि इथं बघा घोडा आहे, 100 रुपये पर राऊंड. आपल्याला नाही परवडणार. 10 राऊंड देणार, 20 राऊंड देणार, तर 100 रुपये देणार. मला शबाना आठवी वाटते. तर मित्रांनो, अंधेरीला गेलेलो तर अंधेरीला मार्केट काय बंद होता. शूजवालाच माझा मित्र तेवढाच होता. आणि मस्त तिकडे आपण मार्केटमध्ये गेलो असतो, बरंच काय पाहायला भेटलं असतं. पण आज संडे पण आहे, तर कदाचित मार्केट संडेला कमी केलं असेल. तसं मित्रांनो मी आलो वर्सोवाला, आणि वर्सोवाला पण भारी वाटलं. संध्याकाळची वेळ आहे, तर खूप मजा यायला लागली थांबायला, पण वेळ पण खूप झाला आहे. तसं मी खूप लांब राहतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ पहा, सपोर्ट करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.